नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी जागतिक महिला दिन विषयी भाषण घेऊन आलेले आहे। तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा तुम्हाला शाळेमधल्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल। तर चला वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या भाषणाला। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्री कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। पहा, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला। ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे। अशा या स्त्री शक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व। पहा, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व। 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे। आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि तो असणारच, कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो। असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात उत्साहात साजरा केला जातो। इतिहासाची पाने चाळली तर मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता मागण्या केल्या। 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला। तो पास झाला आणि तेव्हापासून मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला। या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन 2024 ची थीम मराठीमध्ये ही आहे इन्स्पायर इन्क्लुजन म्हणजेच महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे। म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 आणि त्यानंतरही विविधता आणि सक्षमीकरण साजरे करणे। प्रत्येक वर्षी हा दिवस लिंग समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करतो आणि अजूनही करणे आवश्यक असलेल्या कामांवर प्रकाश टाकतो। तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे दिसावे। पहा, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे दिसावे। आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय। आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागेल। लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भ्रूण हत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे।
मुलींचा जन्म झाल्यावर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रियांचा अपमान केला जातो. स्त्री पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी. शेवटी एवढेच म्हणेन की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष दिव्याने उजळू दे तुझा संसार. कर्तव्य आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. एवढे मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, महाराष्ट्र. अशा प्रकारे आजचा आपला जागतिक महिला दिनाविषयीचा भाषण संपलेलं आहे. जर तुम्हाला आजचं हे भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.